नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत आता सगळ्यांना जेवायला वाढत असते. घरात सगळे एकाच पंक्तीमध्ये जेवायला बसलेले असतात आणि श्रावणी सगळ्यांना जेवायला वाढत असते. तिने सगळ्यांना छान असं जेवायला वाढलेलं असतं. सगळे आता घास घेणारच असतात. तेवढ्यात आई लगेच बोलायला सुरुवात होते, आता जेव्हा शेवटचं, उद्या काय स्वयंपाक होऊ शकत नाहीये, कारण तेल मीठ मिरची सगळंच काही संपलंय. आणि आता वाणी सुद्धा उधार द्यायला नाही म्हणतोय. कसं आहे ना, बाप आधीपासूनच घरात बसलाय, आता पोरग बी बसलंय आणि खाणारी तोंड एवढी. आता कसं व्हायचं? आई इतकी बडबड बडबड करते की जे ताटाट वाढलंय ना ते सुद्धा खाऊ देत नसते. कसं आहे ना, पोराची नोकरी गेली त्याचं प्रकरण सगळ्या जगाला माहितीये. घरची धुनी भांडी करावी म्हटलं की रस्त्यात गेलं की लगेच बायका आडव्या होतात. आता बाई, तुमची पोरगी गरोदर आहे ना व बाळाचा बाप कोण, हजार प्रश्न विचारतात की बाहेर तोंड दाखवायला सोय राहिलेली नाहीये. समोर वाढलंय ते सुद्धा आई खाऊ देत नाही आणि आईने आता सुरुवात केलेली असते. सगळे आता तोंड मारून बसलेले असतात. त्यांना काय सांगू, माझा पोरग बायकोचं बैल झाला, घरातच बसला, ताटाखालचं मांजर झालाय, सांगू होय? कुठनं आणायचंय घरात? खूप शांत आवाजात म्हणते सासूबाई, तुम्ही जो विचार करताय तसं काहीच होणार नाही. शुभू नक्की काहीतरी मार्ग काढेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं जरी झालं ना तरी घरात पैशाची कमी पडू देणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सासूबाई आता दोन्ही हात जोडून म्हणते, नको ग बाई नको, तू काही करायला जाऊ नको. आजचं आहे ना अमृत सुद्धा नको देऊ ग बाई, बास बास बास, भरपूर हौस झाली. दिवशी या घरात पाऊल ठेवला ना त्या दिवसापासून सुख शांती सगळंच काही हरवून गेलंय. आली आणि आमचं सगळं जीवनच बदललं ग बाई. भिकाला लागलोय, भिकाला. काढलेलं असतं आई आता समोरचं ताट लोटून देते आणि उठलेली असते. मी म्हणते, सासूबाई जेवण करा, असं ताटावरून उठू नका. सासूबाई जेवण करा. सासूबाई ऐकत नाही आणि भरल्या ताटावरून उठलेले असतात. शशांकला काही घेणं देणं नसतं, तो जेवायला लागलेला असतो. वाईट वाटतं, ती रडायला लागलेली असते आणि शुभूने बघितलंय की श्रावणीला खूप वाईट वाटतं. एवढं घालून पाडून तिला बोललेली असते आणि तरी सुद्धा ताटावरून ती उठून जाते. श्रावणीला वाईट वाटतं की माझ्यामुळे ते जेवल्या नाही, उपाशी झोपणार. आता मनातल्या मनात म्हणतो, श्रावणी या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करते, त्या हतबलतेमुळे तिला बोलणे ऐकायला लागता. मलाच काहीतरी करायला लागणार की घर चालेल आणि सगळं व्यवस्थित होईल. स्वीटी आणि मॅडम, अलकनंदा मॅडम विचार करत असत की आता काय करायचं. स्वीटी म्हणते, मॅडम माझं काही डोकं चालत नाहीये, बंद पडले, तुम्हालाच काहीतरी करायला लागणार. नीलची खरंच जर डीएनए टेस्ट झाली तर पंचायत व्हायच्या. आणि सानिका बरोबर जे काही केलंय ना ते सिद्ध होईल, मग सगळीच पंचायत होऊन बसन. मी काय करू तुम्हीच सांगा. तू जेलमध्ये सडेल असं होऊन चालणारच नाहीये. मी काय करू ना तुम्ही मला सांगाच. मॅडम काहीतरी उपाय सुचवा. स्वीटे, जोपर्यंत अलकनंदा आहे ना तोपर्यंत काळजी करू नका. प्रत्येक संकटावर तिच्याकडे मार्ग असतो. अलकनंदा जिवंत आहे ना तोपर्यंत तिच्या जाळ्यातून शुभ्या आणि श्रावणी सुटणार नाही म्हणजे नाही. जी अशी नजर आहे ना, मी काय त्यांना सुटू देत नसते. ते काळजी करू नको, मी सगळं काही हँडल करते, अजिबात काळजी करू नको. जर सरळ बोटाने निघत नसेल ना तर बोट असं वाकडं करायला लागतं. तू बघ आता कसं आणि काय करते मी. आहे ना उलटा फासा फेकायचा. स्वीटी म्हणते, म्हणजे काय म्हणताय ना, मला खरं काही कळत नाही. या जरा स्वीटे तू. आता लगेच अलकनंदाने रुद्रला फोन लावलेला असतो. रुद्र म्हणतो, बोला की मॅडम, काय काम काढलंय, काय सांगते ना तुला, नीट लक्ष देऊन ऐका, कारण तुला तसंच करायचंय. अलकनंदाने रुद्रला काय काय सांगितलेलं असतं आणि तसंच त्याला करायला लावत असते. मी जे सांगते तसं आणि अगदी तसंच झालं पाहिजे. म्हणतो, मॅडम तुम्ही जे काही सांगितलंय ते खरं करायचंय. तुम्ही काय सांगताय? हो, मी शुद्धी ते पूर्ण आणि विचार करूनच तुला सांगितलंय ते, आणि अगदी तसंच करायचंय. रुद्र हा एकच मार्ग आहे आपल्याकडे आणि हे तुला करावं लागणार, अगदी काहीही झालं तरी. म्हणतो, ठीक आहे ना, शुभंकर आणि श्रावणीची वाट लावायची असेल तर मी हेही करायला तयार. हा खेळ खेळूच्या मॅडम, मी तयार आहे. अलकनंदा फार खुश झालेली असते आणि अलकनंदा खुश आहे म्हटल्यावर स्वीटीही खुश झालेली असते, कारण अलकनंदाने डावच तसा टाकलेला असतो की शुभू आणि श्रावणीची आता वाट लागणार असते आणि त्याच्यानेच यांना आनंद मिळणार असतो. शुभू आणि श्रावणी सगळं आवरलेलं असतं आणि आता बाहेर बसलेले असतात. त्यांचा बिछाना अंगणात असतो, तिथे दोघे जणी बसलेले असतात, पण खूप टेन्शन मध्ये असतात. खूप त्यांना काळजी लागून राहिलेली असते की आता करायचं काय किंवा काय होणार आहे आता. पण तो, आई तुला उगाच बोलली आहे श्रावणे, घरातलं सगळं काम मन लावून करते आणि ऐका तुला चिडचिड करते का सारखी, आणि तू तरी काय ऐकून घेतेस. श्रावणी म्हणते, शुभू शांत बस ना, कशाला एवढा हायपर होतोय, जे झालंय ते झालंय, त्यांना टेन्शन आहे ना म्हणून त्या बोलल्या. निकाला न्याय मिळवून देणं हा काय गुन्हा आहे? कशाला हात उगारला तिने तुझ्यावर. शुभू तू शांत बसणार आहे. त्यांचा राग आलेला नाहीये, तेव्हा तू पण वाईट वाटून घेऊ नको. घडत असताना कोणती आई गप्पर राहील रे, माझा कशाला विचार करतो, त्या आईचा विचार कर की. तू माझा विचार करू नको, मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही. नाही श्रावणी, तुझ्यावरच का अन्याय केलाय कुणी आणि तू का सहन करते सगळं. आपण पोलीस स्टेशनला जाऊच, स्टेशनला जाऊ. आणि श्रावणी म्हणते, शेवटपर्यंत लढायचंय, आता माघार घ्यायची नाहीये. काय करायचं, काय होणार शुभू, काय आहे का प्लॅनिंग? नोकरीचं काय शुभू, नोकरीचं काहीतरी करायला लागणार ना. मी जिथं जाईन ना तिथं ही अलकनंदा काहीतरी घोळ घालते आणि मला मग नोकरी मिळतच नाही. अलकनंदा, स्वीटी, नालायक रुद्रने ना सगळी कोंडी करून टाकली. कोंडीच मला काम द्यायला तयार नाहीये. आपण कंपनीत गेलो की माझ्या जायच्या आधी निरोप पोहोचलेला असतो, मला ती नोकरी मिळतच नाही. कोणाला की मला दिलेली नोकरी माझ्याकडनं काढून घेतात. इतक्या वेळा झाले आणि रोज हे सारखं घडतंय. कधी नोकरी मिळू देत नाहीये ती लोक, परेशान करून टाकलंय ते लोकांनी. अगदी मला कोंडीत पकडलंय, खाऊही देत नाहीये आणि जगूही देत नाहीये. मी काय करू, धड मरतही नाहीये आणि जगूही देत नाहीये.
काय त्यांनी अवस्था केली आहे ना श्रावणी, तुला काय सांगू. नोकरी मिळाली की लगेच हातातून ती हिसकावतात. दुसरीकडे नोकरी मिळत नाहीये ना, मग कशाला कोणाची चाकरी करायची. आपण आपल्या पायावर उभा राहू की आपण आपलं असं काहीतरी करूया. बिझनेस सुरू करू की आपला. भांडवल नाहीये आणि कसला बिझनेस आणि कसलं काय बोलतीये तू. टेम्पो बंद पडलाय ना, तो आपण सुरू करून घेऊया आणि काहीतरी मार्ग निघेलच. मग काहीतरी काम तर मिळेलच ना. टेम्पो सुरू झाला की भाडं मिळेल, ती सुरुवात असेल पण काहीतरी मिळेल ना, काहीतरी कामधंदा मिळेल. श्रावणी जे काय सांगतेय ते शुभूला पटलेलं असतं आणि खरंच काहीतरी स्वतःचं करूया. लोकांकडे काम तर मिळत नाहीये, त्यामुळे आपण स्वतःच काहीतरी करायला जाऊया. त्या दिवशी सकाळी सकाळी नवीन सुरुवात करायची असती आणि काहीतरी करून दाखवायचं असतं. आता जो अण्णांचा टेम्पो बंद पडलेला असतो तो दुरुस्त करायला बाहेर जरा सामान आणतो. नोकरी मिळो अगर नाही मिळो, आपला टेम्पो तर चालणार. नोकरी आणि हाच व्यवसाय. स्वतः हा सगळा रिपेअर करायला लागलेलो. सकाळीच टेम्पो रिपेअर करायला लागतो. श्रावणीला खूप छान वाटतं की काहीतरी काम मिळणार, आता कुठून तरी पैसा मिळणार म्हणलं. तो टेम्पो नीट करत असतो. एकदा टेम्पो काय सुरू झाला की काम मिळणार म्हणजे मिळणार. आता चालू होतो काय बघतोय मी, थांब जरा. टेम्पो चालू करण्याचा प्रयत्न करत असतो, तो काय चालूच होत नसतो. वैतागलेला असतो. खूप मेहनत करून सुद्धा तो टेम्पो काय चालूच होत नसतो. काय रे शुभू, काय झालं असेल. श्रावणी काय झालंय काय माहिती बाबा, तो काही सुरूच होत नाहीये. आता परत काय फॉल्ट आहे का काय बघतोय. ऑइल वगैरे वतलेलं असतं आणि आता टेम्पो सुरूच होणार यात काही शंकाच नाही. परत एकदा टेम्पो सुरू करून बघत असतो आणि श्रावणीला आता आशा असते की आता तरी तो सुरू व्हावा. शुभूने खूप ट्राय केलेली असते, टेम्पो काही सुरू होत नसतो. तो जरा नाराज होतो. श्रावणी म्हणते पहिल्या प्रयत्नात असं खचायचं नसतं, ट्राय प्रयत्न कर रे, नक्कीच सुरू होणार. मेहनत करतोय ना, यश मिळणार. तू सुरू कर, परत काहीतरी कर, तो चालू होणार म्हणजे होणारच. अण्णा सुद्धा शुभू आणि श्रावणीची धडपड बघत असतात आणि अण्णांनाही खूप छान वाटतं की शुभू आणि श्रावणी दोघे मिळून काहीतरी करताय. अण्णा शुभूला मदत करायला पुढे आलेले असतात. तेवढ्यात काय आई लगेच मागून येते. ओ काय लावलाय टाइमपास, आतमध्ये चला. अगं कारभार नाही, पोरग एवढं धडपड करायलंय, त्याला काहीतरी मदत करू दे की. आतमध्ये चला. तो स्टोव खराब झालाय ना, तो नीट करून द्या. याला मदत करण्यापेक्षा काहीतरी स्वयंपाकाचं बघता येईल. यात आणि करा काहीतरी मदत. आई आता अण्णांना, शुभू आणि श्रावणीला काहीच मदत करू देत नाही. अण्णांना जबरदस्तीने आतमध्ये घेऊन गेलेली असते की चला तुम्ही आतमध्ये. निघून गेलेले असतात. शुभू काय प्रयत्न सोडत नाही, कारण श्रावणीची साथ असते. तो लढतच असतो, ट्राय करतच असतो. काहीही करून तो सुरू होणार यात काही शंकाच नाही. टेम्पो सुरू व्हावा यासाठी शुभू आणि श्रावणी अगदी धडपड करत असतात. काही पण उदे, टेम्पो दुरुस्त करून राहणार म्हणजे राहणार. काही बी झालं तरी चालेल, आज मी काय हार मानत नसतो. पोलीस स्टेशनला जाऊन यायचं काय रे, इंद्रनीलची कंप्लेंट केली आहे, त्याचं काय झालंय पुढे तेवढं बघून येऊ, मग परत करत बस रिपेअर. पोलीस स्टेशनला मी माझं काम कंप्लीट करतो. मी निघून गेलेली असते आणि शुभू टेम्पो रिपेअर करत तिथेच थांबलेलं असतं. श्रावणी आलेली असते पोलीस स्टेशनला. रुद्र सर कुठे आहेत म्हणून विचारते. त्याच्या विरोधाची तक्रार केली ना, त्याच्याबद्दल काय झालंय ते विचारायचं. म्हणतो कंप्लेंट तर झालीये पण FIR दाखल केला नाहीये, त्यामुळे काहीच होऊ शकत नाहीये. श्रावणी म्हणते FIR दाखल केला नाही, मग तुम्ही लोक काय करताय. एवढा वेळ आम्ही कंप्लेंट करून झाली, अख्खी रात्र गेली, तरी सुद्धा FIR दाखल केला नाही. मग पुढे कंप्लेंट कशी व्हायची आणि त्याच्यावर ऍक्शन कशी घ्यायची. ते आरोपी अजून सुद्धा मोकळा फिरतोय. तुम्हाला कळतंय का नेमकी काय चाललंय आणि काय नाही. जरा गोष्टींकडे सिरियसली घ्या की. की रुद्रशी FIR का दाखल केली नाही आणि का प्रोसिजर सुरू केली नाही. माहिती असतं रुद्र काय करणार आहे. विशाल अगदी केविलवाण्या नजरेने या श्रावणीकडे बघत असतो. त्याचं काही चालत नसतं किंवा त्याला काही बोलताही येत नसतं. आता डायरेक्ट रुद्रकडे गेलेली असते. रुद्र सर काय झाले, आम्ही काल ती कंप्लेंट नोंदवली होती त्याच्याबद्दल का दाखल केली नाहीये, काहीतरी उत्तर हवंय. नंद्यावर अत्याचार झालाय, न्याय मिळायलाच हवाय ना, आणि गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तिला काही नको, न्याय वगैरे मिळायला नको का, तो फरार सुद्धा होऊ शकतोय. आता दाबताय का इथे. श्रावणी स्टेशन या घर नाहीये. पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या गोष्टी अगदी कायद्याच्या चौकटीत राहून होतात. त्यामुळे हे घर नाहीये कधीही उठून सुटून काय करायला. नियमानुसार होती सगळी प्रोसिजर. करू शकत नाही आणि प्राथमिक चौकशी तर चालूच आहे ना, अजून काय वेगळी चौकशी करायची ना. श्रावणी म्हणते काय आणि कसली चौकशी, काय चौकशी केली तुम्ही आणि चौकशीतून काय मिळालं तुम्हाला. आता तो जो पळून गेला, तो जो अंडरग्राऊंड झाला, सापडलाच नाही, तो उपयोग काय. रुद्र सर कान उघडे ठेवून ऐका. आजच्या आज FIR दाखल झाली नाही, कारवाई केली नाही, तर मी ना इथे आज स्टेशनच्या बाहेर नंदेला न्याय मिळून देईपर्यंत अमरण उपोषण करीन. मग तर तुम्हाला काम करायलाच लागणार. तोपर्यंत इंद्रनीलच्या हातात बेड्या ठोकत नाही तोपर्यंत मी काय इथून उठत नसते. मग काय होईल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वरचे अधिकारी आलेले असतात. आता रुद्रची बोलती बंद झालेली असते. ते येतात आणि ते म्हणतात श्रावणी बाळा. श्रावणी त्यांच्याकडे बघते आणि हसते. ते सिनियर इन्स्पेक्टर असतात रुद्रचे साहेब, ते श्रावणीच्या ओळखीचे असतात. आता मात्र रुद्र घाबरलेलं. पोलीस स्टेशन मध्ये एनी प्रॉब्लेम, हो प्रॉब्लेम आहे म्हणून तर आली मी. तुम्ही आलात, खूप मोठ्या अडचणी सापडली मी. काय घडलंय ते सगळं सविस्तर श्रावणीने त्या साहेबांना सांगितलेलं असतं आणि साहेबांनीही सगळं ऐकून घेतलेलं असतं. आता रुद्राला कारवाई करायला लागणार यात काही शंकाच नाही. त्या मोठ्या साहेबांच्या पुढे खाली मान घातलेली असते. त्याला माहिती आता हा साहेब चांगलाच पट्टा वाढणार आणि आता मला कामाला लावणार. ते प्लीज प्लीज काका काहीतरी करा, न्याय मिळून द्या माझ्या नंदेला, बिचारीवर अन्याय झालाय आणि जो गुन्हेगार आहे ना तो अजून सुद्धा मोकाट सुटलाय. काहीतरी करून न्याय मिळवून द्या, तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ही लोक ते लक्ष देत नाहीये. कालपासून आम्ही कंप्लेंट केली, FIR वगैरे दाखल केली नाही.
सगळं डिटेलमध्ये त्या काकांना सांगितलेलं असतं, म्हणजे त्या सिनियर इन्स्पेक्टरला. ते म्हणतात, रुद्र व्हॉट इज दिस, काय चाललंय, ती काय सांगतेय मला आणि तुम्ही काय करताय, इथे बसून आराम करायला आलात का टाइमपास करायला आलात, कामं करता येत नाही तर नोकरीवर कशाला थांबलात. इतके बोललेले असतात सिनियर इन्स्पेक्टर की आता तर मग करायला लागलेलं असतं रुद्र, आणि रुद्रची बोलतीच बंद झालेली असते. त्याला माहितीच नसतं की ही श्रावणी काय करू शकते, श्रावणीने ती काय करू शकते एक्झॅक्टली हे दाखवून दिलेलं असतं. गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये इतकी लापरवाही, इतकं हळूहळू प्रोसिजर चाललीये का. मुलीवर अत्याचार झाला असताना एवढं निवांत शांतपणे काम चाललंय का. म्हणजे मुलींना आपण प्रोटेक्ट करू शकत नाही प्रोटेक्ट करू शकत तर त्यांना न्याय तर मिळवून देऊ शकतोय ना, ते सुद्धा करू शकत नाहीये का. सुद्धा FIR का दाखल करून घेतली नाही, उत्तर हवंय रुद्र मला. या देशाची वाट बघताय, कोण सांगणार आहे आणि मग FIR दाखल करणार आहे. रुद्र, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का. रुद्रची आता खरंच फजिती झालेली असते आणि बोलती बंद झालेली असते. श्रावणीचं नशीब चांगलं की ते सिनियर इन्स्पेक्टर मिळालेले असतात आणि ते समोरासमोर भेट झाल्यामुळे श्रावणीच्या प्रश्नांचा अगदी सोक्षमोक्ष लागलेलं असतं. त्याच्या आत्ता लगेच FIR दाखल करायची आणि आरोपीचा फरार होणार असेल तर पोलिसांची एक टीम पाठवायची आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला शोधून आणायचं म्हणजे आणायचं. अगदी पाताळात जरी हरवला तरी शोधायचं म्हणजे शोधायचा. येस सर, करतोय लगेच कारवाई. आणि हात जोडते मी, थँक्यू सो मच काका. लवकरात लवकर त्याला बेड्या घाला आणि माझ्या नंदेला न्याय मिळवून द्या. बिचारी घराच्या बाहेर निघत नाहीये, मुश्किल झालंय तिला राहणं. मी कुठेही कोणाच्याही आश्रयाखाली लपला असेल तर त्याला बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच. पोलीस कोठडीत आजच हवाय, त्याशिवाय मी काय सुटका करत नसतो. रुद्र हसत असते आणि रुद्रला खुन्नस देत असते. इतक्या वेळ तिला बिचारीला वेड्यात काढत असतो. आता मात्र त्याची बोलती बंद झालेली असते. त्या पोलीस स्टेशन मधला एक हवालदार असतो, तो स्वीटीला टिप देतो की आता इंद्रनीलला पकडण्यासाठी पोलीस टीम येते. तिने सानिकाच्या केसचा निकाल वरपर्यंत नेला आहे स्वीटी मॅडम, त्यामुळे आता इंद्रनीलचं वाचणं अवघड आहे. आता पोलीस कधीही रेड टाकणार आणि इंद्रनीलला पकडणार. वरपर्यंत विषय गेल्यामुळे इंद्रनील काय आता सुटत नसतो. स्वीटी आता घाबरलेली असते. साहेबांनी वॉरंट काढली आहे, ॲज इट इज जिथे असेल, ज्या अवस्थेत असेल तिथून त्याला उचलायला लावलाय. तिला अटक करण्यासाठी पोलीस स्टेशन मधून गाडी निघाली. कुठल्याही क्षणी तुझ्या घरी येऊन ती थांबणार. ते काय, हो आत्ताच्या आत्ता तयारी करा, त्याला कुठेतरी लपवा, नाही तर गाडी तुमच्या दारात उभी राहणार. ती घाबरलेली असते. काय कसं ततमम करायला लागलेली असते. हिच्या भावावर जेव्हा वेळ येते तेव्हा हिची आता बोबडी वळायला लागलेली असते आणि दुसऱ्यांना रोज टॉर्चर करते तेव्हा हिला काहीच फरक पडत नाही. तिला पोलीस पकडायला यायला लागले. आता मात्र हिची फजिती झालेली असते. करा मॅडम, तुम्हाला काय हालचाल करता आली तर करा, नाही तर तो पकडला जाणारच. त्याने पटकन आता फोन बंद केलेला असतो. श्रावणीने आता पटकन फोन अलकनंदाला फिरवलेला असतो. अलकनंदा सुद्धा एका मिनिटात फोन उचल. स्वीटी अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच अलकनंदाला फोन लावते. अलकनंदा म्हणते, अगं स्वीटे बोल की, काय झालंय. घाबरलेली असते. हॅलो अलकनंदा मॅडम वाचवा, मी खूप मोठ्या संकटात अडकलीये. अगं स्वीटी जरा शांत होऊन सांगतीस का, काय झालंय काय नाही, एवढी काय येण्यासारखी करतीये, व्यवस्थित सांग म्हणजे मलाही कळेल तुला काय सांगायचंय. पोलीस यायला लागले घरला. इंद्रनीलला अटक करताय, वॉरंट काढलाय त्याच्या नावाचा. काय करू ते सांगा तुम्ही. ह्या साहेबांनी वॉरंट काढलाय म्हटल्यावर इंद्रनील कोणत्याही परिस्थितीत पकडला जाणार म्हणजे जाणारच. काहीतरी करा, त्याला जर पकडलं तर अवघड होऊन बसणारा. रडायला लागलेली असते. तो जर पकडला गेला तर विषय संपणार. काहीतरी करायला लागणार आहे मॅडम. स्वीट तू शांत बस, मला जरा डोकं वापरू दे, जरा शांत बस. शांत म्हणते, मी तुझ्या बरोबर आहे ना, घाबरायची अजिबात गरज नाही, अजिबात तू घाबरू नको, मी सगळं काही मॅनेज करते. तुझ्या भावाच्या केसालाही धक्का लागणार नाही, अलकनंदाचा शब्द आहे, त्यामुळे घाबरू नकोस ग. जे काय सांगणार आहे ना तेवढं ऐकायचं शांतपणे. इंद्रनीलला आत्ताच्या आत्ता तिथून हलवायचं, शहराच्या बाहेर पाठव. पोलिसांच्या ताब्यात आलाच नाही पाहिजे, काहीही झालं तरी शहराच्या बाहेर आत्ताच्या आत्ता त्याला हलव. कोर्टातून अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा, केस कशी कमकुवत करायची, केस कशी लांबवायची किंवा केस जागेवर कशी संपवायची, बाकीचं मी बघते. आता मात्र इंद्रनील पोलिसांच्या तावडीत येणार नाही, यासाठी त्याला पटकन तिथून हलव. सगळ्याच्या सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतेय. कसं आहे ना स्वीटे, आता इंद्रनील हाती लागला नाही पाहिजे. पटकन त्याची बॅग भर आणि त्याला कुठेतरी गायब कर. स्वीटी मम करायला लागलेली असते. तिचं डोकं बंद पडलेलं असतं. तिकडनं पोलिसांची गाडी निघालेली असते. इंद्रनीलला शोधायचं, बॅग भरायची, त्याला घालवून द्यायचं, याच्यात तर वेळ जाणार. स्वीटीला काही सुचत नसतं आणि ऑलरेडी ती बधीर झालेली असते. स्वतःच्या भावाला जेव्हा अरेस्ट करणारे पोलीस तेव्हा तिची बोबडी वळालेली असते. नको मी आहे, फोन ठेवलेला असतो. इंद्रनीलला आवाज देत असते. इंद्रनील बाहेर. काय आरडाओरडा करायली, काय झालंय स्वीटे सांग तर. स्वीट म्हणते 5 मिनिटं इथं थांब, मी आता आलोच. म्हणतो हिला काय झालंय लगेच. पुढे आणलेले असतात. आत्ताच्या आता इथून पळून जायचे. काय झालंय स्वीटे सांगतीस का. तुझ्या मागे पोलीस लागलेत, लप नाही तर जाशील जेल मध्ये खडी फोडायला. इंद्रनील घाबरलेला असतो की पोलीस आणि घरी यायला लागले मला पकडायला. आता त्याला काही सुचत नसतं. पकडायला आता मी काय करू, कुठे लपू. इंद्रनीललाही काही कळत नसतं. आपण राहा, पोलिसांच्या अजिबात हाताला लागू नको. मी कुठे जाऊ, कुठे लपू, मला काहीच कळत नाही. स्वीटे पळून जा, लपून राहा, पोलिसांच्या नको तावडीत येऊस. मिनिटात पळून लावलेला लगेच निघालेलीच असते दाराच्या बाहेर. धर पैसे कसे तरी हातात ठेवते, बॅग देते आणि इंद्रनील आणि स्वीटी एकाच वेळेला घराच्या बाहेर पाऊल टाकणार. तेवढ्यात काय पोलिसांच्या गाडीचा
सायरन वाजलेला असतो. आता मात्र दोघांना कुठे पळू आणि कुठे लपू काहीच कळत नसतं. डायरेक्ट रडायला लागलेला असतो. स्वीटे आलेत. आता स्वीटीलाही पळता येत नाही आणि इंद्रनीलला नाही. ते फक्त पोलिसांच्या त्या गाडीकडे बघत थांबलेले असतात. ते खिडकीतनं पळून जा. आता तरी खिडकीतून पळून गेलेला असतो आणि स्वीटीला जरा रिलॅक्स वाटतं की पोलीस जरी आले तरी त्यांना काही सापडणार नाही. इंद्रनील तर फरार आहे. तर घाबरलेली असते. नॉर्मल अशी बसलेली असं जणू काही तिला माहितीच नाहीये. आता स्वतः आलेली असते श्रावणी स्वीटीच्या समोर उभी राहणे. पोलिसांना घेऊन इथं काय आता डॉक्टर साहेब झडती की घरात लपला असेल कुठेतरी असणारे बघा तुम्ही. श्रावणे काय चाललंय ग तुझं आणि त्याला कशाला शोधायला लागली? काय सकाळी पोलिसांना कशाला आणले माझ्या घरला? काय काम आहे सांग की. हे अख्खं घर धुंडाळलेलं असतं. त्यांना इंद्रनील कुठेच सापडत नाही कारण तो सापडणारच नसतो. स्वीटीने आधीच त्याला पळवून लावलेलं असतं खिडकीतून. असेल आणि जास्ती लांब गेला नसेल. चला आपण शोधूया. आता परत त्याच्या मागावर लागलेले असतात. श्रावणी मात्र स्वीटीच्या समोर उभी राहिलेली असते. स्वीटीने डाव साधला हे श्रावणीच्या लक्षात येतं. वैतागते आणि चाललेली असते. स्वीटी म्हणते श्रावणे खराब चाललीये ग तुझी खराब चाललीये. उशीर केला इथे यायला. इंद्रनील कधीच फरार झालाय. पण ते स्वीटे सगळं आधी तुला माहिती होतं. इंद्रनीलला पळून लावलं तर आम्ही यावर घाबरायचं नाटक कशाला केलं? काय गाय श्रावणे नाटक फक्त तूच करणार का? आम्हाला बी नाटकं येतात की. दाखवती शूर आहे फार झाशीची राणी आहे. वा सगळं काही नाटक तू करती. मला पण थोडं करू दे की. सासू कसं छळ करते कसं त्रास देते. काय चाललंय ग तुझ्या आयुष्यात? स्वतःच्या आयुष्यात काय खेळ चाललाय आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आली का नाक खुपसायला? श्रावणी लाज वाटत नाही का? बरं या माझ्या सासूला मी आवडत नाही. रागराग करता अपमान करता मी घरात राहूच नाही असं त्यांना वाटतं. सगळं खरंय. ते माझ्या आहेत माझ्या शुभूच्या आई आणि आईच्या हक्काने सगळं करतात त्यामुळे ते मला आवडतं. आणि चिडल्या होते जवळ घेतील प्रेम करतील माया करतील कारण त्या माझ्या आहेत आणि आमच्या घरातला प्रश्न आहे ग स्वीटे. माझ्या आत्याला तो ओळखते ना ग. माझ्या आत्या तर काय बापरे. आणि माझ्या बाबांच्याकडे कामाला पण जाती पण तरी सुद्धा काही करू शकली नाही ग. मी हातात काहीही पावर नसताना काय सूत्र हलवले आणि स्वीटे तुझ्याकडे सगळीच पावर असताना तू काहीच केलं नाही. अरे रे रे. श्रावणी आता टोचून बोलत असते या स्वीटीला. केले की माझ्या आत्याला फोन लाव आणि तुमचे नेहमीचे बंडल प्लॅन बनवत बस. पण इंद्रनील पकडणार म्हणजे पकडणार यात काही शंकाच नाही. बरं मुळात कसं आहे ना सत्य कधीच लपत नाही. कितीही लपवण्याचा प्रयत्न कर ते वर येतं म्हणजे येतं. थोडा वेळ लागतो पण सत्य समोर दिसतं. पण प्रयत्न कर तू जिंकणार नाहीये श्रावणे. त्यात महत्वाचं माझ्या भावापर्यंत तू पोहोचणारच नाहीये. दोघं सुद्धा एकाच नावेस सवार आहे. तू सत्यापासून पळती आणि तुझा भाऊ पोलिसांपासून पळता. सत्य तर समोर येणार आणि तुझ्या भावाला बेड्यात ठोकणार म्हणजे ठोकणार यात तर काही शंकाच नाही. श्रावणी गप्प बसत नसते. तू लक्षात ठेव तुझ्या भावाच्या हातात बेड्यात ठोकणार म्हणजे ठोकणार. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे स्वीटे. त्यामुळे कुठे लपवायचंय ना तिकडे लपव. श्रावणी आता तिला चॅलेंज करते आणि निघून गेलेली असते. स्वीटी म्हणते आता ही लढाई इंद्रनील आणि सानिकाची नाही तर श्रावणी विरुद्ध स्वीटी अशी झालीये. काय बी करून स्वीटी मला हरायचं नाही म्हणजे नाही. स्वीटी स्वतःशीच बोलत असते आणि आता पेटून उठलेली असते. काही करायचं आणि मला जिंकायचंय. त्या श्रावणीला हरवायचंय म्हणजे हरवायचंच आहे. आता बघू मित्रांनो ती हरवते की जिंकते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. प्रयत्न करून दिवसभर प्रयत्न करून टेम्पो शेवटी चालू केलेला असतो. अण्णांना इतका आनंद होतो की बस. आता औक्षण वगैरे करते आणि शुभू आता टेम्पो चालवायला निघालेला असतो. लगेच टेम्पोच्या समोर आई आडवी येऊन उभी राहते. ते टेम्पो आमचा आहे फुकट अजिबात मिळत नसतो. ज्यांना पाहिजे असेल तर रोजचं 500 रुपये भाडं मला द्यायला लागणार. हा टेम्पो घराबाहेर पडेल. रोजचं 500 रुपये भाडं. श्रावणी आणि शुभूला धक्का बसलेला असतो की आई घरातल्या घरात भाडं मागत असते. त्यांच्या श्रावणीच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते की शुभूची आई स्वतःच्या पोराकडून भाडं मागते. बघू आता यावर काय आणि कसा उपाय निघणार आणि अण्णा या सगळ्यात कसे मध्यस्थी ठरणार आणि शुभूला टेम्पो चालवायला मिळणार का हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.